आज आपण पाहणार आहोत ड्रायफ्रूट लाडू. हा एक स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असा गोड पदार्थ आहे. आपल्याकडे सणावाराला हे लाडू खूप आवडीने बनवले जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे लाडू खाऊ शकतात. ड्रायफ्रूट लाडू बनवण्यासाठी आपल्याला बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, खजूर, मनुका, जवस, सूर्यफूल बी, भोपळ्याची बी हे सगळं साहित्य लागणार आहेत आणि हे सर्व पदार्थ पोषण तत्वांनी भरलेले आहेत. सर्वप्रथम बदाम बारीक शेपमध्ये कट करून घेऊ. बदाम हे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असा घटक आहे. हृदयासाठी, त्वचेसाठी, हाडे मजबूत करतात आणि वजन नियंत्रित ठेवतात. काजू ही बारीक शेपमध्ये कट करून घेऊ. काजूमध्ये अनेक पोषण तत्वे आहेत. प्रोटीन, हेल्दी फॅट, फायबर, लोह, मॅग्नेशियम. त्यानंतर अक्रोड ही बारीक आकारामध्ये कट करून घेऊ. अक्रोड हे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पिस्ता ही बारीक कट करून घेऊ. पिस्त्यामध्ये हेल्दी फॅट असल्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. खजूर ही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण खजुरामध्ये नैसर्गिक साखर, फायबर, विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. मिक्सर जारमध्ये खजूर बारीक करून घेऊ. खजूर बारीक करून घेतले की लाडूमध्ये छान मिक्स होतात. कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालून तूप चांगले कडकडीत गरम झाले की त्यात बारीक करून घेतलेले काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड घालून घेऊ. त्यानंतर सगळे ड्रायफ्रूट छान मिक्स करून घेऊन मंद आचेवरती लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. मंद आचेवर ड्रायफ्रूट भाजले की ते करपत नाही आणि छान भाजलेही जातात. तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट छान भाजले गेले आहेत ते. ड्रायफ्रूट भाजून झाले की भोपळ्याच्या बी आणि जवस आणि सूर्यफुलाच्या बिया पण मंद आचेवरती छान भाजून घेऊ. हे सगळं साहित्य ड्रायफ्रूट सोबत नाही भाजायचे, कारण काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड यांना भाजायला वेळ लागतो. त्यामुळे ड्रायफ्रूट भाजून झाल्यावर हे सगळं साहित्य आपण भाजून घेऊयात. सगळं साहित्य एका ताटात काढून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालून बारीक करून घेतलेले खजूर घालूयात. खजूर 5 ते 10 मिनिटं छान मिक्स करत भाजून घेऊयात. म्हणजे खजुराचा जो गोळा झालेला असतो तो नाहीसा होतो. 1 चमचा इलायची पावडर टाकून घेऊ. खजूर भाजून झाले की त्यात ताटामधले ड्रायफ्रूट टाकूयात. भाजून घेतलेले पांढरे तीळ आणि खसखस पण टाकू आणि पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात. खजूर पूर्णपणे ड्रायफ्रूटमध्ये मिक्स झाले की लाडू छान वळता येतात. सगळं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि हाताने किंवा ग्लासच्या साहाय्याने परत एकदा मिक्स करून घेऊयात. लाडू हे मिश्रण गरम आहे तोवरच पटकन बांधायचे, नाहीतर मिश्रण थंड झाले तर लाडू बांधायला त्रास होतो. तुम्ही पाहू शकता आपला लाडू किती छान वळला जात आहे ते. बाकी लाडू पण आपण पटकन बांधून घेऊयात. तयार आहेत आपले ड्रायफ्रूट लाडू. हे शरीराला पटकन ऊर्जा देतात आणि थकवा कमी करतात. त्यामुळे हे लाडू स्नॅक म्हणून खूप चांगले मानले जातात. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा हे लाडू. तुमच्या मुलांनाही खाऊ घाला. हा पदार्थ भरपूर पोषण तत्वांनी भरलेला आहे.